पंचांनी दिलेला निर्णय हा काही लोकांना पटत नसतो असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं। आम्हाला निर्णय परत एकदा पाहिजे असं काही लोक म्हणतात, असा टोला तटकरेंनी लगावलेला आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरेंनी गोगावले यांच्यावर हा अप्रत्यक्ष टोला लगावला। तर निर्णय चुकला तर काय होतं ते पुण्यातील पंचांवरून पाहिलं। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उदाहरण देत संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना टोला मारलाय। रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये आदिती चषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात तटकरेंनी गोगावलेंना शाब्दिक टोले मारले। पंचांनी दिलेला निर्णय अतिशय योग्य असतो, आरडाओरडा करून काहीही फायदा नसतो असा टोला तटकरेंनी मारलाय। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो, मग सांगतात की आम्हाला परत एकदा पाहिजे। हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती आकाश बघत असतो। आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय घेणारा पंच तो अतिशय योग्यच असतो। रायगडचं पालकमंत्रीपद आधी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं, पण शिवसेनेच्या आक्षेपानंतर याला स्थगिती देण्यात आली। तेव्हापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद कायम आहे। तटकरेंनी मारलेल्या टोल्यावर संजय शिरसाटांनीही प्रत्युत्तर दिलंय। सहभागी झालेल्या खेळाडूला एवढं सांगतो, बाबा रे पंचांचा निर्णय एका निर्णय घेता अपील करा, एका मर्यादेमध्ये अपील करा, बाकी काय। तो एखाद्या वेळेला निर्णय चुकला तर ते आपण पुण्याची कुस्ती पाहिलेली आहे, त्या कुस्तीमध्ये पंचाची हालत सुद्धा पाहिलेली आहे। म्हणून प्रत्येक निर्णय हा आपल्या बाजूनेच लागावा असं मॅनेज कोणत्याही खेळामध्ये होत नसतं। ती कधी जर चुकीचा खेळ खेळला गेला तर त्याच्याबद्दलचं निर्णय हा बदलावा लागतो। हे असे अनेक उदाहरणं क्रिकेटमध्ये आहेत आणि सर्वच खेळामध्ये आहेत।